मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर वाढवण बंदर विरोधात स्थानिकांचा संताप, जोरदार आंदोलन। पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचणी येथे वाढवण बंदर प्रकल्पाची पाहणी करून परतत असताना स्थानिक नागरिक आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले। काळे कपडे परिधान करून आंदोलनकर्त्यांनी फेकून द्या वाढवण बंदर फेकून द्या, रद्द करा वाढवण बंदर रद्द करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवले। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली। आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने पोलिसांच्या वाहनात बसवण्याचा प्रयत्न केल्याचेही दृश्य पाहायला मिळाले। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती जाणीवपूर्वक गुप्त ठेवण्यात आली आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला। वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे म्हणणे आहे की या प्रकल्पामुळे मच्छीमार, शेतकरी, बागायतदार आणि हजारो स्थानिक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होणार आहे। त्यामुळे स्थानिकांची संमती घेतल्याशिवाय हा प्रकल्प पुढे नेऊ नये आणि सरकारने तो तातडीने रद्द करावा अशी त्यांनी मागणी केली। वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांचे म्हणणे नेमके काय आहे ते आता ऐकूया। काय म्हणणं आपण आज मुख्यमंत्री इथे आले धानूला, आपण निदर्शन करत आहे, काय मुख्य मागण्या आहे, कशासाठी निदर्शन करत आहे? मुख्यमंत्री आमच्या भागात येत असताना चोरी छुप्या या ठिकाणी आलेले आहेत। यांनी एकही त्या ठिकाणी शासकीय कार्यक्रम आमच्या हातात नव्हता किंवा या इकडच्या स्थानिक प्रशासनाला ते माहिती नव्हतं, आमच्या स्थानिक लोकांना माहिती नव्हतं। इथे पोलीस बळाचा प्रचंड गैरवापर करून आणि चोराच्या पावलाने आमच्या भागात येऊन त्यांनी पाहणी दौरा केलेला आहे आणि या चोरांना पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे। हे आमच्या गावकऱ्यांना आणि आम्हाला संपूर्ण मान्य नाही। जर का तुमच्यामध्ये एवढी हिंमत होती, तुम्ही जर तेवढे प्रामाणिक होतात तर आमच्या समोर तुम्ही यायला पाहिजे होतं। आम्हाला समोर तुम्ही सांगून आमच्या काय म्हणणं आहे हे तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे होतं। पण तुम्ही मात्र या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा अशा म्हणजे गुपचूपरित्या इथे येऊन आणि पाहणी करून गेलात। या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। एका ठिकाणी नितेश राणे या ठिकाणी येत आहेत, एका ठिकाणी आणखी कोणी मंत्री येत आहेत। अशा पद्धतीचा चोरे छुपा इथे येणं आणि प्रचंड पोलीस बंदोबस्त निर्माण करून इथे दहशत निर्माण करणं, या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। रोजगार दिला जाईल, काय म्हणणं? स्थानिक लोक विस्थापित होणार आहेत। तुम्ही आता पाहिलं असेल, बुलेट ट्रेन असो, बडोदा एक्सप्रेसवे असो, इकडचा जो आदिवासी समाज जो भूमिहीन झाला तो कायमस्वरूपी भूमिहीन झाला। त्याच्यामुळे आम्हालाही भीती आहे। फक्त सरकार दाखवण्याचा प्रयत्न करते की आम्ही काही करणार नाही, पण जो ग्रीनफील्ड महामार्ग आहे त्याच्यामध्ये हजारो झाडं, 1000 कोटी झाडं तुटली जाणार आहेत। फक्त ग्रीन नाव दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये खानिवडे आणि गारगावची 243 हेक्टर जागा ही फक्त माती आणि उत्खननासाठी घेणार आहे। त्याची झाडं कुठे लावणार आहे तर परभणीला लावणार आहे। म्हणजे ह्याचा अर्थ सरकारी फक्त हिशाफूल करते आणि फक्त प्रोजेक्ट म्हणून ग्रीनफील्ड असा प्रोजेक्ट नाव दिलं जाते आणि मुळात स्थानिकांचं ह्याच्यामध्ये काही स्थान नाही आहे, कारण स्थानिकांनी कोणताही रोजगार मागलेला नाही आहे। स्थानिक स्वयंरोजगारीत आहेत, शेतीवर, डॅमेकर्सवर आणि मच्छीमार। कारण मच्छीमार बंदर मंत्री आहेत नितेश राणे, ते म्हणतात की ह्या बंदरामुळे मच्छीमारांचा उद्धार होणार आहे। मुळात मच्छीमारी क्षेत्रच राहणार नाहीये तर उद्धार कसा होईल?